नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची. जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारुनी आता. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तूची गणेशो सकलार्थमती प्रकाशो. मने निवृत्ती दासो अवधारी जोजी. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय. सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या प्रथमाध्यायाच्या मंगलाचरणाचा विश्वमौली ज्ञानोबाऱ्यांच्याच परमकृपेने आपण अल्पसा प्रयत्न करत आहोत. या 2-3 दिवसामध्ये आपण ग्रंथांची प्रस्तावना किंवा प्रास्ताविक भूमिका पाहिली. कोणत्याही पारमार्थिक कार्याला प्रारंभ करत असताना बऱ्याच प्रकारचे विघ्न येतात. त्या विघ्नाचा असणारे दुरित विनाश व्हावा याकरता जो अनुकूल व्यापार केला जातो त्याला मंगल असं म्हणतात. आणि मग मंगलाचरणाचे 3 प्रकारे आपण पाहिले. सगुण किंवा निर्गुण परब्रह्माचा निर्देश करणं याला वस्तू निर्देशरूप मंगल असं म्हणतात. स्वतःकडे कनिष्ठ भूमिका धारण करून बोध प्राप्त व्हावा याकरता अंतःकरणामध्ये नम्रता धारण केल्यानंतर जो अनुकूल व्यापार आहे त्याला नमस्कार मंगल असं म्हणतात. आणि परमेश्वरापासून स्वतःचं किंवा स्वतःच्या शिष्याचं कल्याण व्हावं याकरता जी प्रार्थना केली जाते त्याला आशीर्वाद रूप मंगल असं म्हणतात. ज्ञानोबाराय आपल्या जीवनामध्ये श्रीमद भगवद्गीतेवर व्याख्यान करतात. तो त्यांच्या या अवतार कार्यातला प्रथम ग्रंथ आहे. अर्थात ती आहे भगवती ज्ञानेश्वरी. आणि या ज्ञानेश्वरीच्या चिंतनाला किंवा रचनेला जेव्हा ज्ञानोबाराय प्रारंभ करतात त्याची असणारी थोडीशी प्रास्ताविक भूमिका काल आपण विस्ताराने पाहिली. संत महात्म्यांच्या जीवनातलं एक उद्दिष्ट ठरलेलं असतं. तैसी बांधली सोडीत बुडाली काढीत सांकडी फिडीत आरतांचिया. जे बंधनाला प्राप्त झाले आहे त्यांना मुक्त करायचं. जे संसार सागरामध्ये बुडालेले आहेत त्यांना वरती काढायचं. आणि जे जे संकटाला प्राप्त झाले त्यांना संकटातून सोडवायचं. याकरता संत महापुरुषांच्या अवताराचं प्रयोजन असतं. यातून फल काय मिळतं? दुसऱ्या पुरुषाला सुख प्राप्त झालं तर यामध्ये संतांचं सुख सामावलेलं असतं. आणि दुसऱ्याला दुःख झालं तर ते दुःख त्यांना आपलं दुःख वाटतं. ज्ञानोबाराय दयेचं व्याख्यान करत असताना 16व्या अध्यायामध्ये 2 उदाहरणं देतात. जर पायामध्ये काटा रुतला तर अश्रुपात डोळ्यातूनच होतात. आणि पायाला शीतल स्पर्श प्राप्त झाला तर तो आनंदसुद्धा डोळ्यालाच होतो की नाही. पै पायी काटा नेहटे तव व्यथा जीवी उमटे. तैसा पोळे संकटे पुढे लांचिनी. का पावो शीतळता लाहे की ते डोळ्यांची लागी होये. तैसा पर सुखे जाय सुखावत जो. ज्ञानोबाराय साधकांचे मायबाप आहे. आणि मग जेव्हा एखादा साधक हा पुत्र रूपाने त्यांच्या समोर आलेला आहे मग पुत्राची तृप्ती जर झाली तर त्याचा आनंद फक्त मातेलाच कळतो, बाकी कोणाला कळत नाही. व्यवहारामध्ये 1 पुत्र प्राप्त असेल तर त्याचा आनंद मातेला कळतो. 2 पुत्र प्राप्त असेल त्याचाही आनंद मातेलाच कळतो. पण ज्ञानोबाराय एवढी मोठी आई आहे की जगातले सगळे साधक ज्ञानोबारायांचे पुत्र आहे. मग एका पुत्राच्या पूर्ण बोधापासून जर एवढा आनंद होत असेल तर अनेक साधकांना पूर्ण बोध प्राप्त झाला तर किती आनंद ज्ञानोबारायांना होत असेल तो फक्त ज्ञानोबाराय जाणू शकतात, बाकी कोणी जाणू शकणार नाही. साधकांचा माय बाप दर्शने हरे ताप. सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. याकरिता ज्ञानोबाराय उदाहरण देतात की नाही. देखा बाळकाचिया धनी धाईजे. का शिष्याचेनी झालेपणे होईजे. हे सद्गुरूची एकलेनी जाणीजे. का प्रसवतिया. शिष्याला पूर्ण बोध प्राप्त झाला तर याचा आनंद फक्त सद्गुरूंनाच कळतो. आणि बालक स्तनपान करून तृप्त झाला तर याचा आनंद फक्त प्रसवतिया जिने त्या गर्भाला 9 महिन्यापर्यंत धारण केलं आहे, प्रसूती वेदना सहन करून अपत्याला जन्माला घातला आहे, त्या मातेलाच हा आनंद कळतो. व्यवहारातलं उदाहरण आपल्या सर्वांना माहिती आहे. पण जेव्हा पूर्णबोध भक्तराज अर्जुनाला प्राप्त झाला तो आनंद देवाने भोगला. बरं, पूर्ण ब्रह्म झाला पार्थ 18व्या अध्यायामध्ये. आणि मग ते अर्जुनाचा पूर्ण बोध पाहिला तर ते विसरले.
व्यवहारात लोक म्हणतात ना, अरे आपलं स्टेटस काय आहे, कसं वागलं पाहिजे. भगवान विसरले, मी या रणांगणावर आलो आहे. कृष्णम वंदे जगद्गुरुम, ही माझी भूमिका आहे, मी देव आहे. या अर्जुनाची या बोला, देवो नाचे सुखे भुलला, म्हणे विश्वफळा झाला फळ हा मज. अर्जुनाचा बोध पाहिला की देवाला ते राहवलं गेलं नाही. धरिताही परी आवरेना, उनेने उमचला सुधाकर, देखोनी आपला कुमर, मर्यादा क्षीरसागर विसरे चिना. ज्याप्रमाणे ओनी व चंद्रमाने सांडिली, हे आपला पुत्र पूर्ण झाला. असं क्षीरसागराने पौर्णिमेच्या दिवशी पाहिलं की त्याला भरती येते आणि तो आपण समुद्री रेखा नोलंडावी ही त्याला आज्ञा केली आहे, पण तो ते सगळं विसरून जातो बघा. तसं भगवंताने सुद्धा सगळी मर्यादा बाजूला सोडली. याचा अर्थ असा आहे की जगातल्या अनेक साधकांना, शिष्यांना जर पूर्णत्व प्राप्त झालं तर तो आनंद सद्गुरूंना भोगायला मिळतो किंवा संतांनाच आस्वाद करण्याकरता मिळतो, आणि तोच आनंद सगळ्या जगाला प्राप्त व्हावा. किती मोठी व्यापक भूमिका आहे ज्ञानोबारायांची. ज्ञानोबाराय म्हणतात की रिगो दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रिगो महाबोध सुकाळा, कोण फक्त माझी विश्वाचा संबंध घेतलाय बघा. संपूर्ण विश्वाला हे ज्ञान प्राप्त व्हावं. किंवा ये मराठी येची या नगरी, माध्यम आहे मराठी भाषेचं बरं, म्हणून ते नगर म्हटलं आहे. नाहीतर नगरामध्ये सीमित भाव नाही सांगायचा. ये मराठी येची या नगरी, मराठीचं नगर किती मोठं आहे, महाराष्ट्रापुरतं नाही. ज्याला ज्याला मराठी शिकायची त्याच्याकरता मराठीचं नगर मोठंच आहे. विश्वात जरी भाषा गेली तरी या मराठी प्रांताचं नगर मोठं आहे. ये मराठी येच्या नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी, हो दे या जगा. पुन्हा जग शब्द वापरला की नाही. मग संतांचं विश्व हे व्यापक आहे किंवा त्यांच्या अंतकरणातला भाव व्यापक आहे, आणि या व्यापकत्वाच्याच कार्याकरता संत कोणत्याही ग्रंथाची रचना करत असताना एकाला जवळ ठेवत नाही, सगळ्यांचा विचार करतात. निमित्त जरी एकाच असेल तरी पण पूर्णता सगळ्यांची असते. तैसे अर्जुनाची निव्याजे, गीता प्रकाशून श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फिडिले जगाचे, किंवा कैसा विश्वाची या कृपा, करुणी महानंद सोपा, अर्जुन व्याजे रूपा अनिला देवे, तैसे गीतेचे हे दुबते, वत्स करुणी पार्थाते, दुबिनली जगा पुरते श्रीकृष्ण गाय. श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाचं निमित्त केलं, आणि या निमित्त करून सगळ्या जगाला जे काही जन्म आणि मरणाचं ओझं पाठीमागं लागलं ते फेडण्याचा पूर्ण प्रयत्न केला. ज्ञानोबारायांच्या पण अवताराचं प्रयोजन तेच आहे. किंवा सुखाची गुढी जी आहे ना, सज्जनां करवी गुढी सुखाची उभवी, याकरता संतांच्या अवताराचं प्रयोजन, बळबुद्धी त्यांची उपकारासाठी, त्यांचं असणारं सामर्थ्य, त्यांचं असणारं ज्ञान हे सगळं उपकाराकरताच असल्यामुळे ज्ञानोबाराय किंवा कोणतेही संत जेव्हा ग्रंथाची रचना करतात तेव्हा त्यांना विघ्न येणार नाही, हे खरंच आहे. पण आपल्याला आदर्श ठेवून पाठीमागून येणारा समाज हा वागणार आहे. म्हणून जशा प्रकारे आपण वागतो तशा प्रकारे येणारा समाज वागणार आहे. म्हणून लोकसंग्रह व्हावा याकरता शिष्ट संप्रदायामध्ये मंगलाचरण केलं जातं. तोच संप्रदाय ज्ञानोबारायसुद्धा पाळतात बरं. आणि म्हणून प्रारंभाला ओमकार शब्दाची योजना करतात. काल आपण विचार केला, ओम हे ब्रह्माचं वाचक आहे, आणि ओम इत्येकाक्षरम ब्रह्म हे त्याला प्रमाण आहे. किंवा ब्रह्मदेवाच्या कंठातून पहिल्यांदा 2 शब्द बाहेर पडले, ओंकारश्चात शब्दश्च द्वावैतो ब्रह्मण पुरा, कंठम भित्वा विनिर्यातो तस्मान मांगलिका उभौ. म्हणजेच ओंकार या शब्दाची रचना किंवा पदयोजना करून ज्ञानोबाराय ते मंगल साधतात, आणि निर्गुण किंवा सगुण परब्रह्माचं वाचक असणारं जे ओंकार आहे तस्य वाचकः प्रणवः. वास्तविक परब्रह्माला नाम नाही बघा, ते कीर अनाम अजाती. मग काय करावं, माझी अविद्या वर्गाची राती, माझी ओळखावया श्रुती खून केली. परब्रह्माला नाम नाही आहे, पण त्या परब्रह्माला जर नावच नाही तर मग हाक मारावी कशी. आणि बऱ्याच जणांना नाव नसतं ना. उपजल्या बाळकाशी नाव नाही तयापाशी, ठेवली नावीशी ओ देत उठी. पण ती एक विशेष आहे बरं. मी काल असं वाचलं, लहान मुलाचं नाव आणि तो मुलगा यांच्यामध्ये कायमचा संबंध नसतो. म्हणजे कसा बरं,
जन्माला आला तर त्याला नाव नसतं, पाळण्यामध्ये घातलं तर नाव ठेवलं जातं, आणि तो मेला तर त्याचं नावही निघून जातं. परब्रह्माचं तसं होतं का? परब्रह्माचं तसं नाही. ओंकार हे त्याचं नाव आहे, अनादिकालापासून आहे, ठेवलं, श्रुतीने ठेवलेलं आहे. ते त्या परब्रह्माची कोणी आता तिथं गेली नाही आहे नाव ठेवायला. श्रुतीने नाव ठेवलं की नाही, माझी ओळखावया श्रुती खून केली, पण त्या नावाचा आणि परब्रह्माचा संबंध कायमचा आहे बघा. म्हणून तर नाम आणि नामी यांच्यामध्ये अभेद सांगितला. व्यवहारामध्ये भेद होऊ शकतो, व्यक्ती जर मृत पावला की त्याचं नाव राहत नाही, पण परब्रह्माला न जायते न म्रियते वा कदाचिन, म्हणून त्याच्या या ओंकार नावाचा आणि स्वरूपाचा कधीच वियोग होऊ शकत नाही. ते वैकुंठवासी गुरुवर्य श्री जगन्नाथ अण्णा पवार असं म्हणायचे की काही माणसं भाग्यवान एवढे असतात की त्यांना पाळण्यात घातलं तर एकदाच नाव ठेवलं जातं, एकदाच नाव ठेवतात. पण काही लोक एवढे करामती असतात की समाज त्यांना आयुष्यभर नावच ठेवतो. असे काही काही लोक असतात. तो भाग सोडून द्या. ओंकार शब्दाची ज्ञानोबा योजना करतात की नाही, त्यातून त्यांनी मंगलाचरणही साधलं आहे. आणि ओंकार हे पद तस्य वाचकः प्रणवः तस्य नाम तस्य परब्रह्मणः, त्या परब्रह्माचं हे ओंकार वाचक आहे. याचा अर्थ ओंकार पदामध्ये ज्ञानोबांना ब्रह्माचा निर्देश करायचा आहे. मग आता ब्रह्माचा उल्लेख कोणाला करावा लागतो? ज्याच्या जीवनामध्ये ब्रह्म जिज्ञासा निर्माण झाली आहे त्याच्यासाठीच तर विस्तार करावा लागतो की नाही. समोरचा व्यक्ती जर विचारत नसेल किंवा त्याला अपेक्षा नसेल तर त्या विषयाचं स्पष्टीकरण केलं जात नाही. ज्याच्या मनामध्ये ब्रह्म जिज्ञासा निर्माण होते त्याच्याच करता ब्रह्माचं प्रतिपादन केलं जातं. म्हणून ज्या अर्थी ओंकार पदामध्ये परब्रह्माचा निर्देश केला आहे त्या अनुषंगाने ब्रह्मसूत्रातलं अथातो ब्रह्म जिज्ञासा या सूत्राचा संदर्भ आपल्याला घेता येतो. आणि ब्रह्म जिज्ञासा होती तरी कोणाला? ज्याच्या जीवनामध्ये संसारातलं किंवा दिव्य भोगाच्या स्वर्गाचं आकर्षण राहतच नाही त्याच्या जीवनामध्ये ब्रह्म जिज्ञासा होऊ शकते. आपण व्यवहारात अपेक्षा करतो की नाही, आपल्या सगळ्याला ज्ञात असो किंवा अज्ञात असो सगळ्यांनाच परब्रह्म प्राप्तीची अपेक्षा आहे. त्या विचारसागरातल्या बहुतेक दुसऱ्या तरंगामध्ये शंका निर्माण केली की म्हणे तुम्ही विचारसागर नावाचा ग्रंथ तयार करता, मान्य आहे, पण या ग्रंथाचा कोणी अधिकारी सिद्ध होईल का? कारण सगळे माणसं इहलोकातल्या किंवा दिव्य असणाऱ्या पारलौकिक भोगामध्ये आसक्त आहे. मग एवढे असणारे भोग सोडून तुमच्या ग्रंथाचं अध्ययन करण्याकरता कोण प्रवृत्त होणार? निश्चलदासांनी उत्तर दिलं, आमच्या ग्रंथाला जास्त अधिकारी मिळणार नाही, पण अधिकारीच मिळणार नाही असं मात्र कधी घडणार नाही. गुरुवारी डॉक्टर बाबा सांगत असतात याचे अधिकारी जास्त नाही पण अजिबातच कोणी नाही असं मात्र नाही. बरं, आता परमार्थातले अधिकारी कमीच असतात. ते आपण व्यवहारात जर पाहिलं ना तर किराणा दुकानामध्ये गर्दी जास्त असते, तसे सोनाराच्या दुकानामध्ये नसते. किंवा जिथं रत्न विकले जातात ना त्याही दुकानामध्ये जास्त गर्दी नसते. म्हणून भाव वेगळा सांगतो बरं. म्हणून पाठ सांगणाऱ्या माणसांनी फार नाराज होऊ नये. 2-4 माणसं भेटले तरी सांगत राहावं. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन्माम वेत्ति तत्वतः. ज्ञानोबांची एक ओवी सांगतो, त्या ओवीतला भाव बघा किती गोडा आहे. ज्ञानोबा म्हणतात हे सगळं त्रैलोक्य भरलेलं आहे. या सगळ्या त्रैलोक्यामध्ये माणसं भरले, त्यातून चांगले धष्टपुष्ट माणसं वेगळे करावे लागतात. त्यांची उंची, श्वसन करण्याची क्षमता, हे सगळं पाहून सैन्यामध्ये त्यांना भरती केलं जातं. ज्यांना भरती केलं त्या सगळ्यांना युद्धाचा प्रसंग प्राप्त होत नाही. सगळ्यांना युद्धाचा प्रसंग प्राप्त झाला तर विजयश्रीची माळासुद्धा सगळ्यांच्या गळ्यात पडत नाही. कोणातरी एखाद्या व्यक्तीला विजयश्रीची माळा मिळते. जैसा भरले या त्रिभुवना आत एक एक चांग अर्जुना निवडून की जे सेना लक्षवरी की तयाही पाठी जे वेळी लोह मांसा ते घाटी ते वेळी विजयश्रियाच्या पाठी एकची बैसे. हे झालं उदाहरण. सिद्धांत कशा करता सांगायचा आहे तसं परमार्थ मार्गाच्या महापुरामध्ये अनेक जण उड्या टाकतात. मग उड्या टाकणारे कोटीपर्यंत आहे, कोटीवरी, पण पहिलं तीराला निघणारा ज्ञानोबा एक सुद्धा अंक वापरत नाही. ओवीत बघा बरं, तैसे आस्थेच्या महापुरी रिगताती कोटीवरी. कोटीवरी शब्द वापरला म्हणजे उड्या मारणारे कोटीपर्यंत आहे,
परी प्राप्तीच्या पैल तिरी एक निघे विपाईला निघे. क्वचित सांगितलं विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे. कारण परमार्थ मार्गामध्ये प्रतिबंध फार आहे. सगळ्यात महत्त्वाचे तया महेंद्रादिपदे करिताती वाटवदे रिद्धी सिद्धीची द्वंद्वे पडोने ठाती. महेंद्रादी पदे प्रतिबंध करतात. सामान्य पद मिळाले ना माणसं किती हुरवून जातात. तो एखादा मनुष्य आमदारही नसतो, लोक त्याच्या नावापुढं लावतात भावी आमदार. ते सगळं काम सोडून देतं बघा. अजून झालाही नाही, फक्त भावी. तुम्ही बघा त्या गाड्यावर पाट्या लावल्या जातात. पाट्या ते नंबर प्लेटच्या वरती पाट्या असतात की नाही, किती पद मोठे असतात. आणि त्या पाटीला नुसता धक्का लागला, त्याला नाही बरं, नुसता पाटीला धक्का लागला तर त्याला असं होतं माझ्या काळजाला धक्का लागला. काय पद आहे की नाही सगळे. मग इथल्या पदामध्ये एवढा क्षुल्लक अहंकार राहत असेल तर महेंद्रादी पद मिळाल्यानंतर काय होत असेल. हे सगळे प्रलोभन बाजूला सारावे लागतात. भाव असा आहे, विरक्तीशिवाय हा पर्याय नाही बघा. म्हणून तर हे कोणत्याही प्रकारचं पद जर आपण घेतलं तर हे प्रतिबंध निर्माण करतात. आपण परमार्थ मार्गात प्रवेश करतो. आस्थेच्या महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिले तिरी वे पायला निघे. म्हणून फार याचे अधिकारी नसतील, पण अधिकारी नाहीच असं मात्र नाही ना. विरळा पावे याचे अधिकारी आहे. म्हणून व्यवहारामध्ये प्रयत्न भरपूर केले जातात. मग त्या लोकांमध्ये प्रकार केले बघा त्यांनी. पामर आणि विषय या ग्रंथाचा अधिकारी नाही. मुक्त तर कृतकृत्य झाला आहे. तो कौतुकाने अध्ययन करेल, तो कौतुकाने चिंतन करेल. ज्याप्रमाणे गुरुवारी श्री मारुती बाबा असतील, गुरुवारी डॉक्टर बाबा असतील, राऊत बाबासारखे महात्मे, शास्त्री बाबा असतील, सगळेच आपल्या संप्रदायातले महात्मे हे मुक्त महापुरुषच आहे. मग हे चिंतन का करतात. स्वांत सुखाय म्हणजे आत्मनोमोक्षार्थम जगदहितायच. पण हे कौतुकाने चिंतन करतील. पण मग अधिकारी फक्त मुमुक्षू आहे. आणि त्या मुमुक्षू अधिकाऱ्यालाच ब्रह्मजिज्ञासा होते. ते जिज्ञासा ऐकून होते बघा. व्यवहारात आपली अपेक्षा असते ना. मी हा विषय सांगत होतो. आपल्याला ज्ञात असो किंवा अज्ञात असो, आपल्या सगळ्याला ब्रह्मप्राप्तीचीच अपेक्षा आहे. का बरं. मनुष्य आहे ना, अगदी अनादी कालापासून जर पाहिला तर युग बदलतात. मनुष्याची जीवनशैली बदलते, वेशभूषा बदलते, शारीरिक रचना बदलते, आहार विहार बदलतात. पण त्याच्या अंतःकरणातल्या अपेक्षा मात्र बदलत नाही, कधीच नाही बदलत. अनादी कालामध्ये जी मनुष्याच्या अंतःकरणातली अपेक्षा होते ती आजही अपेक्षा आहेच. आणि भविष्य कालामध्ये सुद्धा तीच अपेक्षा राहणार आहे. अपेक्षा फक्त दोनच प्रकारची आहे. माझ्या जीवनामध्ये मला परमानंद प्राप्त व्हावा ही कोणाची अपेक्षा नाही आहे, सगळ्यांची आहे. आणि जीवनामध्ये दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी ही कोणाची अपेक्षा नाही, सर्वांची अपेक्षा आहे बघा. दुःख गेलं तर दुःखाने परत आगमन करूच नाही. म्हणजे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी. लयरूप निवृत्ती तर सर्वांचीच होते आहे. आपल्याला झोप लागली तर दुःख विसरतं की नाही, म्हणजे लयरूप निवृत्ती आहे. एखादा व्यक्ती बेशुद्ध पडला तर विसरतो, लयरूप निवृत्ती आहे. मूर्छा आली तर विसरतो, लयरूप निवृत्ती आहे. पण आत्यंतिक निवृत्ती दुःखाची मात्र होत नाही. ही अपेक्षा सर्वांची आहे. दुःख गेलं, दुःखाने परत येऊच नाही. आणि आनंद आला तर आनंदाने परत आपल्यापासून दूर जाऊच नाही. मनुष्याला आनंदाची अपेक्षा सामान्य नाही. त्याला असं वाटतं मी कोणत्याही देशात जरी गेलो तरी मला आनंद असावा. म्हणजे मी आळंदीत राहतो तर मला आळंदीतही आनंद मिळावा. तसं तर आळंदीसारखं कुठं मिळत नाही, हा भाग वेगळा आहे. आळंदीसारखा आनंद, खरं तर आळंदी शब्दातला ल काढला ना आपण तर न ठेवला तर आळंदी म्हणजेच आनंदी, हाच भाग आहे, दुसरा काही नाही बघा. पण मनुष्याची अपेक्षा काय आहे. जसं या देशामध्ये आनंद मिळतो तसा मला सगळ्या प्रांतामध्ये आनंद मिळावा. म्हणजेच माझ्या आनंदाला देशाचा परिच्छेद किंवा प्रतिबंध नसावा, ही अपेक्षा आहे की नाही आपली सर्वांची. त्यानंतर दुसरी अपेक्षा आहे, माझ्या आनंदाला काल परिच्छेद नसावा. मला सकाळी जेवढा आनंद मिळाला तेवढा मला दुपारीही मिळावा, तेवढा मला रात्रीही मिळावा, अनुकूल काळातही मिळावा, प्रतिकूल काळातही मिळावा. आनंदाला काल परिच्छेद नसावा. आणि आनंदाला तिसरा वस्तू परिच्छेद नसावा. मला सज्जनापासून आनंद मिळावा एवढंच नाही, दुर्जनापासूनही आनंद मिळावा. दुर्जनापासूनही आनंद मिळतो बरं, फक्त उपेक्षा केली पाहिजे.
त्याचं जास्त मनावर घ्यायचं नाही, तिथूनही आनंद मिळतो मनुष्याला. पण आपण फारच मनावर घेतो, तो भाग वेगळा आहे. म्हणजे आपल्या आनंदाला देशाचा, कालाचा, वस्तू व्यक्तीचा परिच्छेद नसावा. यालाच म्हणतात आपला आनंद व्यापक असावा, नित्य असावा आणि सर्व ठिकाणी उपलब्ध व्हावा. अशा आनंदाचं ठिकाण फक्त परब्रह्म आहे. हा आनंद बाकी कुठं नाही. न व्यापित्वादेश तंतो नित्यत्वानापि कालतः न वस्तुतोपि सर्वात्म्यात अनंत्यम ब्रह्मणी त्रिधा. हे फक्त स्वरूप परब्रह्माचं आहे. आणि मग ज्याला ही आनंदाची अपेक्षा असेल त्याला ते ब्रह्मप्राप्तीची अपेक्षा का होणार नाही. श्रुतीचं प्रमाण आहे ब्रह्मवित परम आपनोती शोकम तरति चात्मवित रसो ब्रह्मरसम लब्ध्वा आनंदी भवती नान्यथा. ब्रह्मस्वरूपाला प्राप्त केल्यानंतरच मनुष्य आनंदाला प्राप्त होतो, दुसरा कोणताही उपाय नाही. शास्त्रामध्ये 2 उदाहरणं आले बघा. काल आपण विवेक चूडामणी ग्रंथाचे प्रमाण घेतलं होतं. वदंतु शास्त्राणी यजंतु देवान कुर्वंतु कर्माणी भजंतु देवताः आत्मैक्यबोधेन विना विमुक्ती न सिद्ध्यति ब्रह्मशतांतरेपी. आपण बाकीचे किती साधन केले पण जोपर्यंत जीव ब्रह्मैक्य ज्ञान होत नाही आणि ब्रह्मदेवाचे शेकडो जन्म मिळाले तरी पण मुक्ती मात्र प्राप्त होत नाही. व्यवहारातले प्रयत्न कमी पडतात. लौकिक प्रयत्नाने जर व्यापक आनंद मिळत नसेल तर याचा अर्थ असा आहे की तो अलौकिक प्रयत्न करावा लागेल. लौकिक प्रयत्न मनुष्याच्या बुद्धीला ज्ञात आहे. आपण औषध घेतो, रोग निवारण करतो, लौकिक उपाय आहे. लौकिक उपाय मनुष्याला ज्ञात आहे, अलौकिक उपाय ज्ञात नाही. आणि मग मानवी बुद्धीला जे कळत नाही ते कळवून देण्याचं सामर्थ्य ज्यामध्ये असतं ना, त्याला शास्त्र असं म्हणतात. अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम. मानवी बुद्धीला हा अलौकिक उपाय सापडत नाही. मग शास्त्र सांगतं जर दुःखाची आत्यंतिक निवृत्ती करायची असेल आणि व्यापक आनंदाची प्राप्ती करायची असेल तर त्याला फक्त एकच उपाय आहे, ब्रह्म प्राप्त करा. ब्रह्मवित परम आपनोती शोकम तरति चात्मवित. शोकाचं उल्लंघन होतं, हे आत्यंतिक निवृत्ती आहे. आणि रसो ब्रह्मरसम लब्ध्वा आनंदी भवती हा इष्टप्राप्तीचा उपाय आहे. तम एव विदित्वा अत्यमृत्युमेती नान्य हा पंथा विद्यते अयनाय. दुसरा कोणताच उपाय नाही. म्हणून त्यांनी शास्त्राची शरणागती करावी आणि शास्त्र सांगणाऱ्या संतांची शरणागती करावी. विचारसागरामध्ये श्रद्धेचं लक्षण आलंय बघा. ब्रह्मविद्येचा उपदेश करणारे सद्गुरू आणि ब्रह्माचं प्रतिपादन करणारं वेदांत शास्त्र यावर असणारा आत्यंतिक विश्वास त्याला श्रद्धा असं म्हटलंय. म्हणजे श्रद्धेचं ठिकाण 2 प्रकारचं असावं. एक, स्वरूपाला प्राप्त झाले महात्मे हे आपल्या श्रद्धेचे विषय असावे किंवा त्यांनी प्रतिपादन केलेलं शास्त्र यावर आपली आत्यंतिक श्रद्धा असावी. या कारणे पै बापा जया आथी आपुली कृपा तेने वेदाची आणि रूपानन कीजे. ही शास्त्रावरची श्रद्धा आहे. आणि 17व्या अध्यायामध्ये परिश्रुती स्मृतीचे अर्थ जे आपण होणे मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जेहे तयांची आचरती पाऊले पावनी सात्विकी श्रद्धा चाले तो तेची फळं ठेविले ऐसेल आहे. विचारसागरातल्या त्या व्याख्याचं स्पष्टीकरण 2 ओव्यामध्ये आलं की नाही? फार महत्त्वाचं आलं आहे बघा. म्हणजे विचारसागरात जे सांगितलं ते ओव्यामध्ये आपल्याला सापडतं. यासाठी विचारसागर ऐकला पाहिजे. ज्ञानेश्वरीसाठी सगळं कमी पडतं बरं. आता या सगळ्या 20 ओव्या जेव्हा होतील ना तेव्हा ज्ञानोबारांची असणारी व्याप्ती बघावी लागेल आपल्याला. ज्ञानोबाराय वेदालाही आणतात, सगळे पुराण, सगळ्या प्रकारच्या स्मृती, काव्य आणि नाटक, षडदर्शन, मीमांसा, उपनिषद या सगळ्यांचा समावेश साहित्यात्मक गणपतीच्या ठिकाणी करतात. किती ज्ञानोबारांची असणाऱ्या बुद्धिमत्तेची व्यापकता असेल आपण सांगू शकत नाही. आणि हे सगळं ज्ञानेश्वरीमध्येच आलेलं आहे. भाव असा आहे मनुष्याच्या बुद्धीला हा उपाय नाही सापडत. मग अलौकिक उपाय सांगण्याकरता ब्रह्मप्राप्ती करावी. आणि मग ते ब्रह्मजिज्ञासा झाली, भक्तराजा अर्जुनाला झाली बरं 6व्या अध्यायामध्ये. त्या परब्रह्म प्राप्त असणाऱ्या महात्म्याचं भगवंतांनी वर्णन केलं. आणि ते ऐकल्यानंतर भक्तराज अर्जुन म्हणतात, मग अर्जुन म्हणे सलगी देवा
ये संत चिन्हे अंगी न ठकती माझ्या. तुम्ही संतांची लक्षणं सांगितली, सांगा बरं. सांगे तया ऐसी योग्यता कवणी दिजे. त्याला एवढी मोठी योग्यता कोणी प्राप्त करून दिली. भगवान म्हटले, अर्जुना तुझं नवल नाही का? अरे कवनासे काय दिजे कवने अद्वैती येतं. या परमार्थ मार्गामध्ये कोणी कोणाला काही देत नाही, आपलं आपल्यालाच मिळवावं लागतं. भूक लागली तर व्यवहारात फक्त म्हटलं जातं, तुम्ही जेवले म्हणजे मी जेवलो, असं म्हणणाऱ्या दिवसभर काही देऊ नका बरं. व्यवहारात म्हटलं जातं हे, तुम्ही जेवला म्हणजे मी जेवला. भूक लागली की जेवण आपलं आपल्यालाच करावं लागतं. एक तर स्वयंपाक तयार करावा लागतो, नाहीतर मग 10 ते 12 कीर्तन असेल तर कमीत कमी 11:45 तरी जावंच लागतं की नाही. सिद्ध भोजन आहे, साध्य भोजन आहे. जेवण आपलं आपल्याला करावं लागतं. किंवा जर आपल्याला रोग निवारण करायचं असेल तर औषध आपलंच आपल्याला घ्यावं लागतं. तसं उद्धरेद आत्मनात्मानं नात्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैवरी पुरात्मनः. आपणच आपली शत्रू आहोत, आपणच आपले मित्र आहोत. ही सगळी संत चिन्ह ऐकली आणि मग भक्तराज अर्जुनाने देवाला प्रार्थना केली, हे अंगी म्या होई जो का, येतोले गोसावी आपुलेपणे किजो का. तव हासोनी श्रीकृष्ण हो का करो म्हणती. वा अर्जुना, याला ब्रह्मजिज्ञासा म्हणतात बरं. ब्रह्मस्वरूपाची एवढी व्यापकता ऐकली ना. व्यापक आनंद फक्त ब्रह्मस्वरूपाच्या प्राप्तीनं मिळतो. तर ते ब्रह्म प्राप्त करावं, जाणून घ्यावं अशी जिज्ञासा निर्माण होत असेल ना, तर ते अगणित पुण्याचं फळ आहे बघा. अगणित पुण्याचं फळ आहे ते. गुरुवर्य श्री चंद्रशेखर महाराज सांगत असतात पाठामध्ये की आपल्याला, मी काल परवा उल्लेख केला होता की ज्ञानेश्वरी वाचावी अशी आवड जरी आपल्या अंतकरणात निर्माण झाली तर ही सुद्धा आपल्यावर ज्ञानोबांची कृपाच आहे. फक्त वाचावी अशी इच्छा जरी निर्माण झाली आवडीनं, मग अर्थचिंतन करावं, श्रवण करावं, ती तर कृपा आहेच. त्यामध्ये काही कैमोत्ज्ञानी विचार करायची फार मोठी गरजच नाही. पण रुची जरी निर्माण झाली आपल्याला तरी आपलं फार मोठं भाग्य आहे. ऐकल्याबरोबर जिज्ञासा निर्माण होते. आपण सगळेजण आलोत की नाही आळंदीला, हे आपण कुठंतरी कीर्तनातच ऐकलं आहे की नाही, कीर्तन प्रवचनच आपण ऐकले की नाही. आपल्या इथं येण्याचं प्रयोजन काय असेल? आता सगळ्याच जणांनी काही आपला बायोडाटा सांगायची गरज नाही आहे, पण आपण कुठेतरी कीर्तन प्रवचनच ऐकली की नाही, त्यातूनच आपल्याला जिज्ञासा निर्माण झाली, म्हणून इथपर्यंत आपला प्रवास झाला आहे. म्हणून भक्तराज अर्जुनाने देवाला विचारलं की प्रभो, मला ही संत चिन्ह प्राप्त करायचे, काय आदर्श असावा? ये संत चिन्हे अंगी ठकते न ठकती माझ्या. पण प्रभो, ही संत चिन्ह माझ्या अंगावर विराजमान व्हावी, म्हणजे साधकाचा आदर्श सिद्ध महात्माचा असावा. साधकाचा आदर्श भलते माणसं नसावे, प्रसिद्ध माणसं ही साधकाचे आदर्श नसावेच, आत्मसिद्ध असणारे महात्मेच आदर्श असावे. देवा, एवढं तुम्हाला करता येईल का? मग भगवान म्हटले, वा, ज्या अर्थी याच्या अंतकरणामध्ये ब्रह्मत्वाचा डोहळा लागला आहे, याचा अर्थ याला ब्रह्मप्राप्तीची अपेक्षा आहे बरं. ते तायसीची विचारिले, जे या ब्रह्मत्वाचे डोळे झाले, उदरा वैराग्य आहे आले बुद्धीची या. ज्या अर्थी अर्जुनाला ब्रह्मप्राप्तीचा डोहळा लागला, रूपक केला आहे, ब्रह्मप्राप्तीचा डोहळा निर्माण झाला, तर तो त्या उदरामध्ये, गर्भामध्ये वैराग्य आल्याशिवाय होत नाही. जर उदरामध्ये गर्भ असेल तरच मातेला डोहळा होतो, डोळे निर्माण होतात. तसं ब्रह्मप्राप्तीचा डोहळा जर अर्जुनाच्या अंतकरणात होत असेल तर त्याच्या उदरामध्ये वैराग्य आलं आहे. आणि वैराग्य जर आलं ना तर मग कालावधी कमी लागतो बघा. एरवी दिवस तरी अपुरे, परी वैराग्य वसंताची निभरे, जे सोहम भाव मोहरी मोडून आला. याला होती ब्रह्मजिज्ञासा, की लौकिकातला कोणताही उपाय दुःख निवारण करत नाही किंवा परमानंदाची प्राप्ती करून देत नाही. अशी ब्रह्मजिज्ञासा निर्माण झाली की मग त्याकरता ब्रह्माचं स्वरूप सांगावं लागतं. आणि म्हणून ज्ञानोबा ओंकार पदाने त्या परब्रह्माचा निर्देश करतात या ओळीमध्ये. म्हणून ते आपल्या विवेक चूडामणी ग्रंथामध्ये असं म्हटलं आहे की अतः विमुक्ते प्रयतेत विद्वान संन्यस्त बाह्यार्थ सुखास्पृहसन संतम महांतम समुपेत्य देशिकम तैनोपदिष्ठार्थ समाहितात्मा. ते विवेक चूडामणीमध्ये हा श्लोक आला आहे बघा. मग काय करावं? विद्वान पुरुषाने आपल्या विमुक्तीकरता प्रयत्न करावा, पण त्यागही मोठा करावा लागतो की नाही. संन्यस्त बाह्यार्थ सुखास्पृहसन, हे बाह्य असणारे सगळे विषय, याच्या सुखाची असणारी स्पृहा टाकावी लागते आणि शरण जावं लागतं.
संतम महांतम समप्यत्य देशिकम, जे उपदेश करणारे आचार्य आहे, महापुरुष संत आहे, त्यांच्याजवळ जावं आणि त्यांच्याजवळ गेल्यानंतर मग काय करावं, मग अपेक्षित आपुले तेही सांगतील पुशिले, जेणे अंतकरण बोधले संकल्पान्नये. ते पुढे आणखीन एक वाक्य बघा, जयाचेने वाक्य उजिवडे जाहले चित्त नितळे, पुढे मग ब्रह्माचेने पाडे निशंक होय. त्यांचा उपदेश प्राप्त झाला तर तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. म्हणून ह्या शास्त्रातले सिद्धांत आहे, याला पर्याय नाही. बरं, लौकिकामध्ये एखादं काम करायचं असेल तर त्याला विकल्प असतात, पर्याय असतात, हल्लीच्या भाषेमध्ये त्याला ऑप्शन असतात. पण परमार्थामध्ये ऑप्शन नाही आहे. परमार्थामध्ये प्रक्रिया हीच आहे. विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षुत्व हे साधन चतुष्टय संपन्नता, मग श्रवण मनन निधी ध्यासन तत्वम पदार्थ शोधनम, हाच पर्याय आहे. त्याला जेवढं लागतं तेवढंच लागतं, याच्यामध्ये कमी जास्त लागत नाही बघा. आणि हा अभ्यास आयुष्यभर सांभाळावा लागतो. गुरुवारी डॉक्टर बाबा सांगत असतात, सगळ्यात महत्त्वाचं लागतं तीव्र मुमुक्षुत्व. ते ज्याला प्राप्त झालं मग तो सावध होण्याचे पण काही क्षण असतात ना. गुरुवारी मारुती बाबा ते याच्यासाठी केला होता टास आहे की नाही, या अभंगावर चिंता सांगत असतात. एक मनुष्याला कळण्याची भूमिका असते बघा, एक वय असतं, त्या भूमिकेमध्ये जर तो आला तर मग त्याला बाकीचं काही आवडत नाही. म्हणून जाणीवेची एक भूमिका असते, जिज्ञासूपणाची भूमिका, ती आली की भवस्वर्गा उबगले मुमुक्षु योग ज्ञानावळ गले, पुढती नयो या निघाले पैजा जेथ. आणि मग अशा ब्रह्मजिज्ञासा निर्माण झालेल्या साधकाला ब्रह्मस्वरूपाशिवाय बाकीचं काही आवडत नाही बघा. जसं की आपण स्वामी महाराजांचं काल वाक्य पाहिलं होतं उदाहरण, की ते मला इथं औदुंबराच्या खाली पारायण करून मला काही समाधान मिळालं, पण ते महात्मे म्हणले ज्ञानोबराशिवाय तुम्हाला आता पर्याय नाही. तसं ब्रह्मजिज्ञासा निर्माण झाली की त्याला ब्रह्मप्राप्तीशिवाय पर्यायचं नाही. आणि हे शास्त्राचंही प्रमाण आहे आणि या बाबतीमध्ये स्मृतीचंही प्रमाण आहे. भागवतामध्ये असं म्हटलं आहे बघा, न चेंद्रस्य सुखम किंचिन न सुखम चक्रवर्तिनः सुखमस्ति विरक्तस्य मुनिरेकांत जीविनः. सुख कोणाला नाही म्हणे, इंद्रालाही नाही, चक्रवर्ती सम्राटाला नाही. व्यवहारामध्ये आपल्याला फक्त वरून वाटतं आहे, पण जेवढा मनुष्य व्यापामध्ये जास्त तेवढा तापामध्ये जास्त, जेवढा व्याप तेवढा संताप आहे. आणि जितका मनुष्य विरक्त आहे, जितका संग्रह कमी तितका समाधानी जास्त आहे. पण हे काय होतं, जास्त संग्रह करून विटला मग बाहेर निघाला की वाटतं खरंय राव, हे अपरिग्रहामध्ये म्हणजे आनंद आहे. जसं की आपण म्हणतो की नाही, फिरल्याशिवाय बाहेर फिरण्यात मजा नाही हेही कळत नाही, असं होतं की नाही, कंटाळा येतोच की त्याचा. तसं बाह्य असणाऱ्या सुखामध्ये किंवा गीतेचंही प्रमाण आहे, नाही प्रपश्यामि ममापनुद्यात यच्छोकमुच्छोषणमिंद्रियाणाम अवाप्य भूमावसपत्नमृद्धम राज्यम सुराणामपि चाधिपत्यम एत पृथ्वीतलाप होईल. हे महेंद्र पदही पाविजेल, परिमोह हा न पिटेल मानसीचा. त्याच्या अगोदर एक होई बघा, हे सकळ कुळ देखोनी जो शोकोपणाला असे मनी, तो तुझिया वाक्या वाचुनी न जाय अनिके. आणि अशी ब्रह्मजिज्ञासा निर्माण झाली की त्या साधकाला ब्रह्म सांगावं, पण नेमकं ब्रह्म असं आहे, अवांग मनस गोचर आहे. ते शब्दाचा विषय होत नाही, यात नवल नाही. ते कोणत्या इंद्रियाचा, मनाचा, बुद्धीचा विषय होत नाही. 8व्या अध्यायामध्ये भक्तराज अर्जुनाने विचारलं देवाला, किम तत् ब्रह्म, ब्रह्म काय आहे सांगा बरं. देवाने एकाच वाक्यामध्ये उत्तर दिलं, अक्षरम ब्रह्म परमम. प्रश्न विचारले 8व्या अध्यायामध्ये 7, आणि भगवंताने उत्तर दिलं आहे संक्षेपाने 6 प्रश्नाचं, आणि 7व्या प्रश्नाचं अध्याय समाप्तीपर्यंत उत्तर दिलं आहे. प्रयाण कालीचे कथम ज्ञेयसी नियतात्मभी. प्रयाण कालामध्ये ज्याने अंतःकरण संयमित केलं आहे अशा योगी पुरुषाकडून तुम्हाला कसं जाणलं जावं याचा विस्तार केला आहे बरं. म्हणून 8व्या अध्यायामध्ये मृत्यूचे अनेक प्रसंग आले आहे, विस्तार त्याचा केला. पण बाकी सगळी प्रश्न सांगत असताना विस्तार नाही केला, संक्षेपात उत्तर दिलं. किम तत् ब्रह्म, सांगा कवन ते ब्रह्म. ब्रह्म सांगा बरं कोण आहे. देवाने उत्तर दिलं, अक्षरम ब्रह्म परमम. मग म्हणितले सर्वेश्वरे आकारी ये खोकरे, कोंदले असे तर न खिरे कवन काळी.
एरी विसपुरपण तयाचे पहावे, शून्यचे नवे स्वभावे, वरी गगनाचे पालवे, गाळूने घेतले जे ऐसेही परी विरुळे, ये विज्ञानाचे खोळे, हलवलेही न गळे ते परब्रह्म. 3 ओव्यामध्ये उत्तर दिलं. आता परब्रह्म सूक्ष्म आहे. किती सूक्ष्म आहे? सगळ्यात सूक्ष्म आहे आकाश. सगळ्यात सूक्ष्म असणाऱ्या आकाशाचा एक पदर तयार केला. कल्पना करा बरं. म्हणजे ते काही आकाशाचे धागे काढता येत नाही. पदर कसा तयार करायचा? मनातल्या मनात. आकाश एकदम सूक्ष्म महाभूत आहे. त्या आकाशाचा पदर तयार करायचा, झाला सूक्ष्म पदर, आणि त्यातून पुन्हा परब्रह्म ठेवायचं. सूक्ष्म आकाशाच्या पदरातून सुद्धा जे पुन्हा खाली गळू शकतं, त्याच्यातूनही वाहून जाऊ शकतं, इतकं ते सूक्ष्म आहे. त्याला म्हणतात परब्रह्म. अनोहो अनियान, महतो महियान. अणुपेक्षा सुद्धा अणु आहे. भाव असा आहे, परब्रह्म कोणत्या इंद्रियाचा विषय होत नाही ना, म्हणून त्याला अणु असं म्हणतात. मनाची नखी न लगे, जे तर बुद्धीची दृष्टी न रेगे, ते इंद्रिया की रजोगे काही होईल. म्हणून तर मग आता या परब्रह्माच्या प्राप्तीशिवाय पर्याय नाही. थोडंसं बारकाईनं ऐका, लक्ष द्या. परब्रह्माच्या प्राप्तीशिवाय पर्याय नाही मुमुक्षुला. आणि परब्रह्म कोणत्या इंद्रियांचा विषय होत नाही. मग काय करावं? मग सूक्ष्म वस्तू लक्षात आणून द्यायची असेल तर याकरता स्थूल उपाधीचा स्वीकार करावा लागतो. याला शास्त्रामध्ये अध्यारोप अपवादाची भाषा असं म्हणतात. परब्रह्माची प्राप्ती करून द्यायची असेल तर याकरता जगाची उपाधी आहे, आणि आत्मस्वरूपाची प्राप्ती करून द्यायची असेल तर याकरता देहाची उपाधी आहे. जगाची उपाधी मोठी असल्यामुळे त्याला म्हणतात समष्टी उपाधी, आणि देहाची उपाधी मर्यादित असल्यामुळे त्याला म्हणतात वेष्टी उपाधी. बरं, शब्द विसरू नका. वेष्टी, एष्टी नाही. वेष्टी उपाधी म्हणजे एखादं झाड ही वेष्टी उपाधी आहे, आणि जंगल समष्टी उपाधी आहे. मग आत्म देहाचं अधिष्ठान तेच चैतन्य आहे, पण देहात असल्यामुळे त्याला आत्मा म्हणायचं. आणि जगाचं अधिष्ठान आहे तेच चैतन्य आहे. चैतन्यामध्ये फरक नाही, 2 चैतन्य नाही, चैतन्य एकच आहे. पण जगताची उपाधी लागली की त्याला परब्रह्म असं म्हणा, आणि देहाची उपाधी लागली की त्याला आत्मतत्व असं म्हणा. एवढाच फक्त फरक आहे. सूक्ष्म वस्तूचं ज्ञान होण्याकरता बुद्धिमत्ता सूक्ष्म लागते, पण त्याकरता उपाधी स्वीकारावी लागते. शास्त्रातलं प्रमाण आहे की परमात्मा पाहिला जातो, पण कसा? दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी. परमात्म तत्व जर सूक्ष्म असेल तर याकरता बुद्धी पण सूक्ष्म लागते बघा. म्हणून आणि शुद्धही लागते. सूक्ष्म तर असावी आणि शुद्धही लागते, कारण मुळात परब्रह्म शुद्ध असल्यामुळे बुद्धी शुद्ध लागते. ते सूक्ष्म असल्यामुळे बुद्धी पण सूक्ष्म लागते. त्या जीवन मुक्तिवियोग ग्रंथामध्ये उदाहरण दिलं आहे. आता आपल्याला मी सांगितलं पण असं बऱ्याच वेळा, आपल्याला कपडे शिवायचे असेल तर काय करावं लागतं? पहिल्यांदा कापड विकत घ्यावं लागतं, नाहीतर कोणीतरी सत्कारात दिलं तर पाहिजे की नाही. आपण कपडे शिवतो. आता कपडे शिवायच्या अगोदर ते कापावे लागतात की नाही? योग्य मापामध्ये कापले की ते 2 कापडं जोडावे लागतात. जोडायचं म्हणलं की त्यामध्ये धागा घालावा लागतो, आणि धागा घालायचं म्हणलं की त्याला छिद्र पाडावं लागतं. एकाने फक्त एवढंच ऐकलं की छिद्र पाडावं लागतं, तो टिकाव घेऊन आला. आणि त्याच्यामध्ये काय म्हणे, टिकाव आणि उलट चांगलं छिद्र पडतं. अरे, जर कपडे शिवायचे असेल तर टिकाव धरू शकत नाही, तिथं सुईच लागते. हे जसं आहे तसं व्यवहारामध्ये जर ज्ञान व्हायचं असेल तर बाकीची बुद्धी लागेल, पण परमात्म तत्व जाणायचं असेल तर तिथं टिकावाप्रमाणे मोठी नाही, सुईप्रमाणे सूक्ष्म विषयाला ग्रहण करणारीच बुद्धी लागते. म्हणून दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी. परब्रह्माचं ज्ञान करून द्यायचं ते अवाङ्मनस गोचर आहे. शब्दाचा इंद्रियांचा विषय होत नाही, कोणत्याही प्रमाणामध्ये सापडत नाही, आणि ते आत्मत्वाने मिळाल्याशिवाय तर जीवाचं आत्यंतिक दुःख निवृत्त होत नाही. मग शास्त्राने याकरता काय केलं? शास्त्राने सूक्ष्म वस्तूचं ज्ञान करून देण्याकरता स्थूल उपाधीचा स्वीकार केला, म्हणून जगाची उपाधी स्वीकारली. ज्ञानोबा म्हणतात बघा की ते उपाधीचा ओथंबा घेऊन श्रुती उभविती जिभा, मग नामरूपाचा वडंबा करीती वाया. श्रुतीचं प्रमाण फार गोड आहे. श्रुती जगत नावाचं उपाधी स्वीकार करते. यालाच म्हणजे नसलेली वस्तू स्वीकारणं
याला अध्यारोप म्हणतात. आणि त्या वस्तूचा पुन्हा निषेध करणं याला अपवाद असं म्हणतात. अध्यारोप अपवादाची भाषा स्वीकारून निष्प्रपंच असणारं परब्रह्म ते दाखविलं जातं. अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपंचते शिष्यानां बोधसिद्ध्यर्थम तत्त्वज्ञेही कल्पितः क्रमः, असा तो पूर्ण श्लोक आहे. शिष्याला बोध व्हावा याकरता तत्त्वज्ञ पुरुषांनी अध्यारोपाची आणि अपवादाची भाषा स्वीकारली आहे. रज्जूवर सर्प नाही आहे, पण मग आता ज्याला दुःख भोगावं लागतं त्याच्यासाठी रज्जूवर सर्प आहे असं मानावं लागतं. आणि रज्जूच्या ज्ञानाने पुन्हा सर्पाचं निराकरण करावं लागतं. सर्प आहे असं मानणं हा अध्यारोप आहे. आणि रज्जूचं ज्ञान झालं की सर्प नाही असं कळणं हा अपवाद आहे. पण अध्यारोप अपवादाची भाषा स्वीकारल्याशिवाय जसं रज्जूचं व्यवहारामध्ये ज्ञान होत नाही, तसं जगताचा अध्यारोप केल्याशिवाय नंतर अपवाद केल्याशिवाय जगाचं अधिष्ठान परब्रह्म कळत नाही. म्हणून सूक्ष्माच्या ज्ञानाकरता स्थूल उपाधी घ्यावी लागते. ज्ञानोबा याकरता उदाहरण देतात, ज्याप्रमाणे एखाद्या लहान बालकाला प्रतिपदेचा चंद्र दाखवायचा असेल तर याकरता ती शाखा चंद्रन्याय नावाचं उदाहरण आलं आहे. शाखा म्हणजे फांदी. बरं, हे आपल्या व्यवहारातली शाखा नाही घ्यायची. शाखा शब्दाचा अर्थ होतो फांदी. मग एखादा मुलगा असा लहान जर असेल, रडत असेल, तर काही काही माणसं मोठी झाली तरी रडतात, तो भाग वेगळा आहे. रडण्याचं सुद्धा एक वय असतं की नाही. रोदनम बालकस्य बलम, हे बालकाचं बल आहे बघा. रडणं हे बालकाचं बळ आहे. त्याने त्या बळाचा वापर केला की ते द्यावंच लागतं. त्याच्यासमोर कोणाचं काही चालत नाही. मग असा मुलगा जर रडत असेल तर त्याला शांत करण्याकरता मग काही खेळणी दिली जातात. मग एखाद्या लहान मुलाला चेंडू दिला जातो, एखाद्याला पुन्हा काही ना काही दिलं जातं, पण तरी मुलं राहत नाही. मग ती आजी त्या नातवाला उचलते आणि सांगते, चल आपण चांदो मामा पाहू. मामावर त्याचं प्रेमच आहे. मामा शब्द ऐकला की तो तयार होतो. मग ती आजी त्याला पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावर घेऊन जाते. म्हणून तुम्ही तिसराच मजला का सांगितला? ज्ञानेश्वरीत आला आहे ना, त्रिमाळिके धवळारी करावे का. त्रिमाळिके म्हणजे 3 मजली. जुन्या काळातली घरं त्याच्यात आली म्हणून 3 माळ्यापर्यंत सांगितलं मी. त्रिमाळिके धवळारी. तिसऱ्या मजल्यावर ती आजी त्या नातवाला घेऊन जाते आणि म्हणते, बाळा शांत राहा, शांत राहा. समोरचा डोंगर दिसतो का? डोंगर पहा. त्या डोंगरावर झाड आहे, एकच झाड पहा. त्या मुलाने असं म्हणू नये, काय डोंगर आहे, काय झाडी आहे. नाही, तिथं झाड एकच आहे बाळा, झाडी नाही आहे, डोंगर आहे, एकच झाड आहे. ते झाड पाहिलं मग ती आजी त्याला सांगते, झाडाचं खोड पहा, त्या खोडावर असणाऱ्या मोठ्या फांद्या बघ, त्या फांद्याचा असणारा पुन्हा उपफांदी पहा. त्यानंतर त्या फांदीवर शेवटचा डहाळा पाहिला म्हणजे दिसला. आता त्या पानाच्या जवळ असणारी चंद्राची कोर पहा. दाखवायची होती चंद्राची कोर, कारण चंद्राची ती प्रतिपदीची एकच कला आहे, पण ती सामान्य डोळ्यांना दिसेल का? नाही. चंद्राची कोर दाखवायची असेल तर प्रारंभ डोंगरापासून आहे. तसं परब्रह्म दाखवायचं असेल तर प्रारंभ जगापासून आहे. म्हणून दिसणारं जे जगत आहे ना, या जगताच्या बाबतीमध्ये मनुष्याने रागही करू नये आणि द्वेषही करू नये. पंचदशकाराने असं म्हटलं आहे की ईश्वर निर्मित असणारी सृष्टी उलट आपल्याला अबाधक आहे आणि ब्रह्मज्ञानाकरता साधक आहे. अबाधकम साधकम च द्वैतम ईश्वर निर्मितम. 4थ्या प्रकरणात हा विचार आलेला आहे. पंचदशीच्या 4थ्या प्रकरणामध्ये ईश्वरीय सृष्टी आपल्याला बाधक नाही, मानससृष्टी आपल्याला बाधक आहे. व्यवहारातला कोणताही पदार्थ आपल्याला सुखदुःख देत नाही. त्या पदार्थावर आपण केलेली मनाची रचना, कल्पना हे आपल्याला सुख दुःख देण्याकरता समर्थ आहे. म्हणून फार झालं तर ईश्वर सृष्टी आपल्या ब्रह्मज्ञानाकरता साधक आहे. बघा, ईश्वर सृष्टीमधले शास्त्र आहे की नाही, ईश्वराने निर्माण केलेलं शास्त्र आहे म्हणून तर आत्मज्ञान करून देतं. ईश्वर सृष्टीमध्येच ईश्वराचे अंश असणारे महात्मे येतात आणि ते आपल्याला बोध संपादन करून देतात. साधकच आहे बघा ते. म्हणून गुरु असेल, शास्त्र असेल, हे सगळं द्वैतच आहे एक प्रकारचं, पण अद्वैतामध्ये स्थिर करतात. म्हणून जगाचा मनुष्याने द्वेषही करू नये, रागही करू नये. बदल करायचा असेल तर आपल्यात करावा की जो आपल्या हातात आहे. जगात बदल करण्याचं सामर्थ्य आपलं नाही, कारण जगाचं प्रारब्ध विचित्र आहे. ज्याचं जसं प्रारब्ध असेल, समष्टी प्रारब्ध,
तसं जगामध्ये बदल होत राहणार आहे, त्याला आपण थोपू शकत नाही. जगात बदल एकच व्यक्ती करू शकतो, संकल्प मात्रे, तो म्हणजे परमात्मा. बाकी कोणामध्ये सामर्थ्य नाही. ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी आहे, त्याच्यात हे सामर्थ्य आहे. आपल्या हातात काय आहे? आपल्या हातात आपली मानससृष्टी आहे, त्याच्यात आपण बदल करावा. भाव असा आहे की ईश्वरीय सृष्टी किंवा जगत ब्रह्मज्ञानाकरता उपयोगी आहे, म्हणून जगताची असणारी उपाधी स्वीकारतात आणि मग परब्रह्माचं ज्ञान करून देतात. ओमकार शब्द ब्रह्मवाचक आहे, पण ब्रह्माचं ज्ञान करून द्यायचं असेल तर पहिल्यांदा जगत स्वीकारावं लागतं, मग सांगावं लागतं. दिसणारं जे जगत आहे ना, त्या जगताचं जे कारण आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात. अथा तो ब्रह्म जिज्ञासा. ब्रह्मसूत्रामध्ये सूत्र आलं की ब्रह्म कोण आहे. ब्रह्माची आम्हाला जिज्ञासा निर्माण झाली तर त्याने उत्तर दिलं, जन्माद्यस्य यतः. यतः म्हणजे ज्याच्यापासून, ज्याच्यापासून जगतः जन्म झाला, स्थिती आणि लय होतो, त्याला ब्रह्म असं म्हणतात. म्हणजे काय? या जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय ज्या अधिष्ठानावर घडतो, ज्याच्यावर हे जग राहतं, ज्याच्यापासून निर्माण होतं, ज्याच्यातच लयाला जातं, त्याला परब्रह्म असं म्हणतात. ते जन्माद्यस्य यतः म्हणणं काय आणि ज्ञानोबरायांचा आद्या शब्द म्हणणं काय एकच आहे. आद्या म्हणजे काय? या जगताचं आदी कारण. म्हणजे ब्रह्मसूत्रामध्ये तरी पण 6 पद आहे, ते ब्रह्मसूत्र आहे. सूत्र त्याला म्हणतात अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतो मुखम अस्तोभम अनवद्यम च सूत्रम सूत्रविदो विदुः. त्याला सूत्र असं म्हणतात की नाही. जे अल्पाक्षरामध्ये मोठा अर्थ सांगतं त्याला सूत्र असं म्हणतात, ते सूत्र आहे. पण ब्रह्मसूत्रामध्ये जन्माद्यस्य यतः यातून जे सांगतात ते ज्ञानोबारे 2 शब्द सांगतात आद्या या पदामध्ये. म्हणजे सूत्राला सुद्धा सूत्ररूप करणारे ज्ञानोबाराय आहेत. जन्माद्यस्य यतः आद्या पदामध्ये काय सांगितलं? या जगताचं जन्माचं, स्थितीचं आणि लयाचं जे कारण आहे त्याला परब्रह्म असं म्हणतात. म्हणजे ओंकार काय आहे? आद्या. पण कुणाचं आदी कारण आहे? जगाचं. जगाच्या अगोदरही तोच आहे, जगत भासत असतानाही तोच आहे, आणि जगताची निवृत्ती झाली तरी तोच आहे. उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. प्रमाण असं आहे, आता हे उदाहरण आपल्याला हे सांगितल्याशिवाय पर्याय नाही आहे. मंद अंधकारामध्ये रज्जूवर आपल्या सर्पाचा भ्रम झाला की नाही, आता ते जास्त विस्तार नाही करत, तेवढा वेळही नाही आपल्याकडे. ते काय झालं? सर्पाचा भ्रम झाला, मग तो पळाला तर गुडघे फुटले, दात पडले, नाकही फुटलं, रडू लागला, क्रंदन करू लागला, आक्रंदन करू लागला. एक शहाणा मनुष्य आला, हातात कंदील होता. त्याने भल्या माणसा काय झालं? अहो तिकडं जाऊ नका, सर्प फार मोठा आहे. तो म्हणे माझ्या हातात कंदील आहे, बहुतेक तुला रज्जूवर सर्पाचा भ्रम झाला असेल. तो हाताला धरून तिथपर्यंत गेला आणि त्याला ज्ञान करून दिलं, हे काय आहे? रज्जू. तुला काय भासला होता? सर्प. आणि मग जेव्हा रज्जूवर भासलेला सर्प निवृत्त होतो, ज्याचा सर्पभ्रम निवृत्त झाला, तो काय म्हणतो माहिती आहे का? अरे इथे या रज्जूवर अगोदरही सर्प नव्हता, रज्जू ज्ञान झालं, आताही सर्प नाही आहे. आणि जेव्हा भासला होता तेव्हा फक्त भासलाच होता, तेव्हाही तो नव्हता. म्हणजे काय? सर्पाच्या भ्रमाचा त्रैकालिक अत्यंताभावाचा त्याचा निश्चय होतो. म्हणजे सर्प तिन्ही कालात नव्हताच, पण सर्प तिन्ही कालात नव्हता हे जरी खरं असेल, पण सर्प उत्पत्तीच्या अगोदर रज्जू होतीच. सर्प जेव्हा भासला तेव्हाही रज्जू होतीच, आणि सर्प निवृत्त झाला तेव्हा रज्जू आहेच. तसं जगत निर्माण होण्याच्या अगोदरही परब्रह्मच आहे. जगत दिसतंय म्हणून याचं अधिष्ठान परब्रह्म आताही आहेच. जेव्हा प्रलय काळामध्ये जगाचा नाश होईल तेव्हाही परब्रह्म राहणारच आहे. याला उपनिषदातलं प्रमाण आहे, सदैव सौम्य इदम अग्रे आसीत. सदैव इदम पदाचा अर्थ होतो जगत, आणि या इदमच्या अगोदर सुद्धा सदैव, सतनाम परब्रह्मच होतं. सदैव एव काराने अन्यांची व्यावृत्ती केली. मग जर सत हे अगोदरच होतं म्हणून त्याला आद्या असं म्हणतात. म्हणून या ठिकाणी या परब्रह्माचं आपल्याला ज्ञान व्हावं याकरता लक्षण सांगावं लागतं. त्या लक्षणामध्ये 2 प्रकार आहे, एक स्वरूप लक्षण
दुसरं आहे तटस्थ लक्षण. स्वरूप लक्षणामध्ये सच्चित आनंद हे त्या परब्रह्माचं स्वरूप लक्षण आहे. आणि तो जगताचं जे कधी असतं कधी नसतं त्याला तटस्थ लक्षण म्हणतात, जे कायम असतं त्याला स्वरूप लक्षण असं म्हणतात. ही सरळ सरळ व्याख्या आहे. मग जगताचं तो आदी कारण असेल तर जग कधी असतं कधी नसतं हे त्याचं झालं तटस्थ लक्षण. आद्यापदाने तो जगताचा आदी कारण आहे. मग जगताची कारणं कोणती कोणती आहे? इतर शास्त्रकारांनी जगताची कारणं अनेक मानली. वेदांत शास्त्राने कोणतं कारण मानलं त्याचा विचार आपण उद्या करू. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.